मुख्यमंत्री फडणवीस रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर. मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 9 ऑगस्ट रोजी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे उद्घाटन, शासकीय रुग्णालयातील विकासकामांचे लोकार्पण, कोल्हापुरातील जाहीर सभा आणि कागलमधील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या संदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कामांचा आढावा घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केशवराव भोसले नाट्यगृह आणि नाट्यगृहाच्या समोर होणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभामंडपाच्या तयारीची पाहणी करून आढावा घेतला. नाट्यगृह आगीत खाक झाल्यानंतर जसे होते तसेच पुन्हा उभारू हा दिलेला शब्द सरकारने पूर्ण केला असून हे नाट्यगृह आता पूर्णत्वाकडे गेले आहे. शासकीय कामांमध्ये वेळेवर काम पूर्ण करताना थोडा अवधी लागतो आणि किरकोळ बाबी मागे पुढे होतात, परंतु काम पूर्ण होणे हेच महत्त्वाचे असते. केशवराव भोसले नाट्यगृह जळाली की जाळली या संदर्भात वर्षभर उलटूनही आणि घटनास्थळी ज्वलनशील पदार्थ मिळूनही पोलिसांनी अहवाल दिलेला नाही. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा करून खुलासा मागवणार आणि गरज पडल्यास पुन्हा चौकशीची मागणी करणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरचा वारसा असलेल्या ऐतिहासिक खासबाग मैदानाची दुरावस्था झाली असून पावसाळा संपताच त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल आणि त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. तसेच उरलेल्या शेतकरी विषयक बाबींवर आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल. लाखो रुपये खर्च करून तयार केलेली कोल्हापुरातील रस्ते एकाच पावसाळ्यात उकडले याकडे लक्ष वेधले असता त्यांनी माझ्यासोबत महानगरपालिकेच्या आयुक्त आहेत, थोड्याच वेळात महापौर देखील येतील, त्यांच्याकडूनच या प्रश्नांची उत्तरं घ्या असं म्हणत यावर उत्तर देणे टाळलं. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. झालं या परिसरामध्ये ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस काही ज्वलनशील पदार्थ आढळले असं तपासात समोर आलेलं आहे. मी ते वाचलं, अधिक माहिती काही मी घेतलेली नाही, परंतु पोलिसांकडनं अधिक माहिती आपल्याला मिळाल्यानंतर पोलीस तुम्हाला सांगतील. पण याच्यामध्ये दिरंगाई केली जाते का? कारण 1 वर्ष झालं याच्यामध्ये काहीच त्याच्यामध्ये बाबत पोलिसांनी केलेलं नाही. मी आपल्या जिल्हा पोलीस प्रमुखाशी बोलीन त्याबद्दल आणि लवकरात लवकर काय खरी वस्तुस्थिती आहे ते जनतेसमोर आणावं असं मी त्याला सांगेन. जसं रंगकर्मीचं हे दालन तयार झालं तसं कुस्त्याचं मैदान अजून तयार झालं नाही. कुस्त्यांचं मैदानासाठी तुम्ही काय मदत द्याल? नाही, आता महानगरपालिकेच्या लोकांनी आता त्यामध्ये लक्ष घालतील. आता थोडा पावसाळा कमी झाल्याकडे त्याही तिकडेही लक्ष देतील. त्याला जिल्हा नियोजन मंडळातून काय निधी द्यायचा असेल तर आम्ही सगळे आमदार मिळून देऊ त्याला. दादांच्या निधनानंतर खरं तर अर्थ खात्याबद्दल मला माहिती आहे की 7 ऑगस्ट 2024 साली हे दुर्दैवानं केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागलेली होती आणि हे आगीच त्या परिस्थितीने पडलेलं होतं आणि त्यामुळं फार मोठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना फार मोठी एक हृदयाला चटका लावणारी ही घटना घडलेली होती. जिल्ह्याचा पालकमंत्री त्यावेळी मी होतो. मी पाहणी केली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आले, सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी येऊन सविस्तरपणाने याची पाहणी केली होती. आणि त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली होती की जसं केशवराव भोसले नाट्यगृह आहे तसंच ते पूर्वस्थितीसारखं गतवैभव निर्माण करणार होईल. त्याप्रमाणे जवळजवळ 25 कोटी रुपये शासनाने निधी दिला आणि 10 कोटी रुपये जवळ इन्शुरन्सचे. अशा रीतीनं एक चांगली केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. वाटते पूर्वीपेक्षा सुद्धा दिमागदार आता हे नाट्यगृह उभारलेलं आहे आणि रंगकर्मींच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कोल्हापूर महानगरपालिकेनं आणि शासन